मला एक गोष्ट अजून तुमच्या लक्षात आणून दिली पाहिजे की देशाच्या इतिहासामध्ये आता आपलं सरकार पहिलं सरकार ठरणार आहे की ज्या सरकारने 2025 पासून 2030 पर्यंत विजेचे दर घोषित केले। आणि पूर्वी आपण जर गेल्या 15 वर्षात बघितलं, 20 वर्षात बघितलं तर दरवर्षी आपले विजेचे दर हे 9% वाढतात दरवर्षी। तुम्हाला ते लक्षात येत नाही कारण MERC ते वाढवते, सरकार वाढवत नाही। दरवर्षी MERC 9% वाढवते, ऑटोमॅटिक ते विजेच्या बिलात लावून आपल्याकडे येतात आणि आपल्याला ते भरावे लागतात। पण आता मात्र आपण नवीन जे दर MERC कडनं अप्रूव्ह करून घेतले याच्यामध्ये दरवर्षी विजेचे दर आता आपण कमी करणार आहोत, ते वाढवणार नाही आहोत। म्हणजे आपल्या 70% ग्राहकांकरता जे 100 युनिट पर्यंत वीज वापरतात त्या 70% ग्राहकांना तर 2024 मध्ये त्यांचं जे बिल होतं ते वाढण्याच्या ऐवजी ते 2030 पर्यंत 26% कमी होणार आहे। दरवर्षी ते कमी होत जाणार आहे। त्यामुळे आता विजेची दरवाढ याच्यावर विरोधकांना आंदोलनच करता येणार नाही। 5 वर्षाचे रेट घोषित करून टाकलेले आहेत आणि ते दरवर्षी आपण कमी केलेले आहेत। एक प्रकारे मोठं ट्रान्सफॉर्मेशन आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी चाललेलं आहे। आज आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात समृद्धी महामार्गामुळे एक परिवर्तन झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि विदर्भामध्ये आज इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात येते। आपण पाहतोय नागपूर असेल, चंद्रपूर असेल या भागामध्ये चांगली इंडस्ट्री आली, पण आता तर गडचिरोली हे आपलं नवीन इंडस्ट्रियल मॅग्नेट तयार झालेलं आहे। आणि एकट्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये आपल्याकडे जे इन्व्हेस्टमेंटचे प्रपोजल आले आहेत किंवा ज्यांच्याशी चर्चा चाललेली आहे त्या सगळ्याची एकंदरीत गुंतवणूक जर आपण बघितली तर 2 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक एकट्या गडचिरोलीमध्ये होणार आहे। परवा मी लॉयड्सचं उद्घाटन केलं, ऑलरेडी 14,000 लोक कामाला लागलेले आहेत। आणि आपण जर बघितलं 14,000 लोक कोण आहेत? SC ST OBC पोरं आहेत, आपले स्थानिक आहेत सगळे, त्यांना ट्रेनिंग त्या ठिकाणी मिळालं आहे। आणि परवा मी भूमिपूजन केलं, जे 30 महिन्यात जो प्लांट तयार होईल त्या ठिकाणी 20,000 लोक अजून कामाला लागणार आहे। आता हीच इकोसिस्टीम आपल्याला वर्धेला देखील त्या ठिकाणी पाहायला मिळेल। अशाच प्रकारची इकोसिस्टीम आपल्याला विदर्भाच्या अन्य भागात देखील पाहायला मिळेल। आज आपण पाहतोय अमरावतीला आपण एक प्रकारे टेक्सटाईल हब तयार केला, मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आली। आता PM मित्राचा टेक्सटाईल हब त्या ठिकाणी आल्यानंतर जवळपास 2 लाख लोकांच्या रोजगाराची निर्मिती हा एकटा अमरावती जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी होईल आणि लगतच्या यवतमाळ वगैरेच्या सगळ्या भागामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळेल। त्यामुळे आपण जर विचार केला तर एकूणच महाराष्ट्रातला जो आपला विदर्भाचा भाग आहे या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आपण आता हळूहळू गुंतवणूक आणतोय। एकेका जिल्ह्यामध्ये आता गुंतवणूक येणं सुरू झालेलं आहे आणि मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये चांगल्या प्रकारची औद्योगिक गुंतवणूक ही विदर्भामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती देखील आपण या माध्यमातून करणार आहोत। आणि म्हणून मला हे सगळं सांगत असताना आपल्याला एक गोष्ट अजून लक्षात आणून द्यायची आहे की एकीकडे आपण मोठ्या प्रमाणात विकास करतो, शहरांचा विकास करतो। आज आपण पाहू शकतो की 14 ते 19च्या दरम्यान आपल्या प्रत्येक शहराचा चेहरा आपण बदललाय। आज वर्धेसारखं शहर हे 2014च्या पूर्वी कशा प्रकारे होतं आणि आज कशा प्रकारे आहे, आपण जिथे बसलेलो आहोत हे देखील 2014 नंतर तयार झालेलं आहे, आपल्या सरकारने तयार केलेलं आहे। त्यामुळे प्रत्येक शहराचा चेहरा आपण बदललेला आहे। पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपले विरोधक हे आपल्याशी विकासामध्ये स्पर्धाच करू शकत नाही। मोदीजींनी विकासाची दिशा आणि विकासाचा जो वेग आपल्याला दिलेला आहे त्याच्याशी त्यांना स्पर्धा करता येत नाही आणि म्हणून ते मिसइन्फॉर्मेशन कॅम्पेन चालवतात। आपण बघा ते रोज एक वेगळा नरेटिव्ह त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतात। ज्यावेळी विकासाची स्पर्धा आपल्याला करता येत नाही त्यावेळी विकासावर चर्चाच होऊ द्यायची नाही। विकासावर चर्चा झाली तर लोक त्यांना प्रश्न विचारतात, वर्षानुवर्ष तुम्ही या ठिकाणी सत्तेमध्ये होतात, मध्ये देखील 2.5 वर्षाचं तुमचं सरकार होतं, तुम्ही नेमकं काय केलं दाखवा। दाखवण्यालायक एकही गोष्ट त्यांच्याकडे नाही आणि म्हणून ते विकासावर चर्चा करत नाही,
ते रोज नवनवीन नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करतात. मग कधी नरेटिव्ह काय तयार होतो तर या ठिकाणी विशेष जनसुरक्षा कायदा, हा कायदा आंदोलन चिरडून टाकण्याकरता तयार केलेला आहे, लोकशाहीच्या विरोधी तयार केलेला कायदा आहे, अशा प्रकारचा नरेटिव्ह पेरण्याचा प्रयत्न होतो. खरं म्हणजे पहिल्यांदा तर मला हे सांगितलं पाहिजे की हा जो कायदा आपण केला, या कायद्याकरता आम्ही स्वतः निर्णय घेतला की याच्यावर जाणीवपूर्वक लोकांमध्ये कन्फ्युजन तयार केलं जाईल आणि म्हणून आपल्याला काही घाई नाही. आपण संयुक्त चिकित्सा समिती तयार केली, बावनकुळे साहेबांना अध्यक्ष केलं आणि विरोधी पक्षाचे सगळे नेते, सगळे प्रमुख नेते हे या संयुक्त चिकित्सा समितीमध्ये होते. त्या चिकित्सा समितीमध्ये त्याचं क्लॉज बाय क्लॉज वाचन झालं, प्रत्येक क्लॉजचं वाचन झालं, त्याच्यावर चर्चा झाली. त्यांनी काही 3-4 ऑब्जेक्शन घेतले, ते आपण मान्य केले, ते बदलही केले. त्यानंतर शेवटच्या दिवशी पूर्ण कायद्याचा जो काही अहवाल तयार झाला सभागृहासमोर मांडायचा, त्या अहवालावरही चर्चा झाली आणि एकमताने सगळ्यांनी हा अहवाल मान्य केला. आणि त्यानंतर मग बावनकुळे साहेबांनी तो अहवाल मांडला आणि मग आम्ही त्याचं बिल त्या अहवालाचं मंजूर केलं. मात्र नंतर वरून इंजेक्शन मिळालं आणि ते इंजेक्शन मिळाल्याबरोबर काही पोपट हे बोलायला लागले कायद्याच्या विरोधात. पण त्यांची आफत अशी आहे, सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. कारण